तर मित्रांनो, जर तुम्ही जिल्हा न्यायालयाचं अभ्यासाची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम बघणार आहोत. जिल्हा न्यायालयामध्ये कोणकोणते तुम्हाला अभ्यासक्रम असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. सर्वात अगोदर बघितलं तर भारतीय न्यायव्यवस्थामध्ये भारतातील न्यायव्यवस्थेची संरचना, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, त्यामधील खंडपीठ असेल, त्याचबरोबर दुय्यम न्यायालय हे टॉपिक तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये तुम्हाला हे करून जावं लागणार आहे. कारण की याचा अभ्यासमधील जे प्रश्न असतात ते तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी विचारले जातील जिल्हा न्यायालयाच्या एक्झाममध्ये. आता त्यानंतर जे सिलेबस आहे तो आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि अनुषंगिक सामान्य ज्ञान. यामध्ये तुम्हाला प्राथमिक माहिती तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाची असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 2011च्या जनगणनेमधील लोकसंख्येची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये किती होती, त्याचबरोबर घनता किती होती, साक्षरता किती होती, या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर स्त्री पुरुष समानता प्रमाण या ठिकाणी तुम्हाला 2011च्या जनगणनेमधील त्या ठिकाणी सांगावं लागतील शहरानुसार, राज्यानुसार. त्यानंतर शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या किती आहे, जन्म मृत्यूदर किती आहे 2011च्या जनगणनेनुसार, यासुद्धा माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. लोकसंख्येची घनता, यामध्ये 2 लोकसंख्येची घनता तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. एक तर तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आणि दुसरी जी आहे भारताची लोकसंख्येची घनता, या 2 गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर बघितलं तर साक्षरता सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघितलं तर साक्षरता ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे 2011च्या जनगणनेनुसार. महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळामध्ये जे नवीन विमानतळ आहे ज्यांचं नाव बदलण्यात आलेलं आहे त्या विमानतळाची सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. प्रमुख नद्या असतील, उगमस्थाने असतील, नद्यांच्या काठावरील प्रमुख स्थळे असतील, नद्या आणि त्यांचे प्रमुख धरणे असतील, नद्या आणि त्यांच्या उपनद्या असतील, फळे व त्यासंबंधी स्थळे असतील, आणि त्याचबरोबर राज्यातील ऊर्जा प्रकल्प ज्यामध्ये जलविद्युत प्रकल्प असतील, औष्णिक विद्युत प्रकल्प असतील, याही गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. राज्यातील लघु उद्योग, थंड हवेचे ठिकाण ज्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण असतील, किंवा इकडच्या साईड पश्चिम महाराष्ट्रामधील ते थंड हवेचे ठिकाण, ते सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. सागर तटमधील माहिती तुम्हाला बघणे गरजेचे असणार आहे. महाराष्ट्रातील किल्ले असतील, अष्टविनायक असतील, याही बाबी, गुफा असतील, राज्यातील ज्योतिर्लिंगे किती आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यात किती आहेत, याही गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. राज्यातील अभयारण्य, या अभयारण्यावर नेहमी प्रश्न राज्यातील अनेक सरळ सेवा भरती असतील किंवा MPSC परीक्षा असतील यामध्ये विचारले जातात. तुमचं जे जिल्हा न्यायालयाचं जे एक्झामचा पेपर असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला राज्यातील अभयारण्याच्या विषयी जे प्रश्न असतील तुम्हाला पाहायला मिळतील. राज्यातील राष्ट्रीय उद्याने असतील ते सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. राज्यातील शिखरे असतील, राज्यातील प्रमुख घाट असतील, हे सर्व तुम्हाला लक्षात करून घ्यायचं आहे महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये. आता सर्वप्रथम बघितलं तर महाराष्ट्राचा भूगोल वाचल्यानंतर तुम्हाला भारताचा भूगोल वाचणे गरजेचे आहे का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण यामधील काही ठळक जे टॉपिक आहेत ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जसे की भारत राज्यामध्ये किती राज्य आहे या बाबी तुम्हाला माहीत असणे गरजेचे. क्षेत्रफळ असेल, समुद्र किनारपट्टा असेल, सरहद्दीजवळील देश असेल, म्हणजे आपल्या भारत देशाच्या साईडला कोणकोणते देश राहतात त्यांची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. जसे की पश्चिमेला कोणता देश, पूर्वेला कोणता देश, उत्तरेला कोणता देश, याही गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे असणार आहे. भारताची लोकसंख्या, आता भारताची लोकसंख्या तुम्हाला राज्यानुसार माहीत असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये जन्म मृत्यूदर असेल, स्त्री पुरुष प्रमाण असेल, सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य असेल आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य. या 4 ते 5 टॉपिक तुम्हाला फक्त वाचून घ्यायचं आहे. MCQ टाईपमध्ये तुम्ही वाचून घ्या, याचं जास्त डीपमध्ये अभ्यास करू नका. त्यानंतर बघितलं तर भारत आणि त्यांचे मानचित्र, भारताचा राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रचिन्ह असेल, राष्ट्रगीत असेल, राष्ट्रीय गाणे असेल आणि राष्ट्रीय कॅलेंडरवर तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर भारतातील राज्य असेल, त्यानंतर प्रमुख नद्या असतील, काठावरील शहरे असतील, भारतीय कृषी उत्पादनातील विविध जे क्रांत्या असतील, त्यानंतर भारतातील खनिजे असतील, उद्योगधंदे असतील, प्रमुख शहरे असतील, लघु उद्योग असतील, प्रसिद्ध ठिकाणे असतील, भारतातील पहिल्या व्यक्ती कोण आहेत, पहिल्या महिला व्यक्ती कोण आहेत, याही बाबी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर बघितलं तर भारतातील प्रसिद्ध स्थळे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. थंड हवेचे ठिकाण, या गोष्टी तुम्हाला कमीत कमी वाचून घ्यायचे. जास्त प्रश्न या भारताच्या भूगोलवर तुम्हाला विचारले जाणार नाही. जास्त प्रश्न जे आहेत तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलवर विचारले जातात, कारण ही भरती जी आहे महाराष्ट्राच्या भूगोल संबंधी असणार आहे. कारण की ही भरती महाराष्ट्रामध्ये होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या भूगोलवर तुम्हाला जास्त फोकस करावा लागणार आहे. यामध्ये राज्यघटना तुम्हाला बघावं लागेल. राज्यघटनामध्ये उच्च
सदस्यांची जी आहे वेतने कोणती आहेत, काही महत्त्वाची पदे असतील, विहित वय असतील, ज्यामध्ये राष्ट्रपतींचा वय काय असेल, उपराष्ट्रपतींचा वय काय असेल, कोणत्या कलमाअंतर्गत राष्ट्रपती आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत जे आहे आपत्ती लावू शकतो, याही बाबी तुम्हाला पाहावं लागणार आहे. आता पंचायत राजमध्ये फक्त तुम्हाला काही वाचून घ्यायचं आहे ठळक बाबीमध्ये, ज्यामध्ये पंचायत राजमध्ये तुम्हाला ग्राम पंचायत राज वाचून घ्यायचे, शहरी पंचायत राज वाचून घ्यायचं आहे आणि जिल्हा पंचायत राज. या तिन्हीपैकी तुम्हाला काही एखादा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळू शकतो, जास्त चान्सेस नाही आहे त्यावर. आता महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास याही बाबी तुम्हाला यामध्ये बघावं लागतील. सर्वात अगोदर जे प्राचीन तुमचं इतिहास आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला महाराष्ट्रातील समाजसुधारक हा टॉपिक तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये ही फक्त टॉपिक तुम्हाला तर्कनुसार तुम्हाला सोडवावं लागणार आहे, यामध्ये खूप डीपमध्ये प्रश्न येणार नाही तुम्हाला. त्यानंतर क्रीडामध्ये फक्त तुम्हाला चालू घडामोडीविषयी तुम्हाला माहिती बघावी लागणार आहे, ज्यामध्ये आत्ता 2024मध्ये जे पद्मश्री अवॉर्ड आहेत, पद्मश्री, पद्मविभूषण हे जे पदक आहेत, पुरस्कार आहेत, वितरण महाराष्ट्र शासनामार्फत केलेलं आहे, ते तुम्हाला वाचून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर बघितलं तर साहित्यामध्ये तुम्हाला मराठीमधील साहित्य तुम्हाला वाचून घ्यावं लागणार आहे, त्यामधील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामध्ये बघितलं तर मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह. आता हे वाचत असताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला प्रश्नपत्रिकामध्ये फक्त 5 प्रश्नांचा जो आहे मराठी व्याकरण विचारला जाणार आहे, ज्यामध्ये विरुद्धार्थी शब्द असतील, समानार्थी शब्द असतील, अनेक वचन शब्द असतील, एका शब्दांचे अनेक अर्थ असतील आणि काही महत्त्वाच्या म्हणी आणि त्यांचे अर्थ असतील, वाक्यप्रचार अर्थ असतील आणि अलंकार शब्द. यापैकी तुम्हाला काही विचारू शकतात. जास्त करून तुम्हाला शब्दविचार हे विचारले जाणार नाही, नामांचे प्रकारसुद्धा विचारले जाणार नाही, विशेषणाचे प्रकारसुद्धा विचारले जाणार नाही, संधी असतील याही बाबी तुम्हाला विचारले जाणार नाही. फक्त तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी आणि म्हणी, त्याचबरोबर एक शब्द, अनेक वचन शब्द हे तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे. आता चालू घडामोडी मी यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मागील 2 ते 3 महिन्यांचा तुम्हाला चालू घडामोडी तुम्हाला वाचून जायचं आहे. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही काही मॉक टेस्टसुद्धा द्यायचं आहे. त्याची मॉक टेस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही मॉक टेस्टसुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे जे आहे तुम्ही महाराष्ट्राचा जर तुम्हाला या ठिकाणी जे सरकारी नोकरी घ्यायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी जे आहेत हा अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ॲडव्हर्टाईजसुद्धा काढण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जिल्हा न्यायालय असेल, यामध्ये 30 प्रश्न असतील, 30 गुणांचे असतील, बहुपर्यायी प्रश्न असतील. यामध्ये 10 गुणांचे या ठिकाणी स्वच्छता आणि 10 गुणांचे तुम्हाला चाचणी असे एकूण 50 गुण असणार आहे. 30 गुणांची तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर जिल्हा न्यायालयाचा हा अभ्यासक्रम होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.